पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात जागतिक आदिवासी दिन उत्साहात, विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा। प्रतिभा दीदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा, खेळ, स्तोत्र, मंत्र व संस्कारात्मक उपक्रमांनी रंगला कार्यक्रम। नवापूर येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रातर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नवापूर ओम शांती केंद्राच्या प्रतिभा दीदी, पिंपळनेर केंद्राच्या प्रतिभा दीदी, शिक्षक रोहन गावित, गजेंद्र सूर्यवंशी, शरद लोहार, संदीप चौधरी यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री स्वामी समर्थ महाराज, देवमोगरा माता आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शिक्षक रोहन गावित यांनी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितली। आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहास याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवून दाखवत त्यामागील इतिहास व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले। त्यामुळे विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीची ओळख अधिक जवळून झाली। ओम शांती केंद्राच्या प्रतिभा दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली। विद्यार्थ्यांनी हात पुढे करून उत्स्फूर्तपणे प्रतिज्ञा घेतली। व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करत त्यांनी केवळ वाईट सवयींचेच नव्हे तर वाईट विचारांचेही व्यसन दूर करण्याचे आवाहन केले। सकारात्मक विचार, चांगल्या सवयी आणि संस्कार यामध्ये खरी प्रगती असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। यानंतर श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या अनिता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले। या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती, उत्सुकता आणि एकोप्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अनिता सूर्यवंशी व रुपाली चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्तोत्र, मंत्र तसेच विविध संस्कारात्मक बाबींचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हेमंत पाटील सर यांनी केले। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शिरी न बसता आपल्याला स्वतःमध्ये, जीवनामध्ये काय आणायला पाहिजे, गुण आणायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये येत असतो। मोबाईल कोणाकोणाला आवडतं बरं? त्याच्याशिवाय मी जेवण करत नाही, हात वरती करा। कोणाकोणाला मोबाईल आवडतो? तुम्हाला कोणालाच नाही आवडत? त्याच्याशिवाय आम्ही जेवण करत नाही। हा बघा, किती सत्यवादी म्हणतात ना, मुलं देवा घरची फुलं। त्यांनी सत्य सांगून टाकलं की आम्ही काय बघतो? मोबाईल पण व्यसन आहे। मोबाईल काय आहे? व्यसन आहे। त्याच्याने आपली प्रकृती खराब होत असते। आजकाल आपल्याला असं वाटलं तंबाखू, गुटखा, दारू पिणं याला व्यसन समजतो, परंतु छोटे छोटे मुलं मोबाईल शिवाय काय करू शकत नाही? हा, जेवण करत नाही आहे ना। एक तर मोबाईल देशील तरच मी काय करेल? जेवण करेल, अन्यथा मी जेवण करणार नाही। बघा, आजचा जो दिवस आहे ना, जागतिक आहे ना, आदिवासी जागतिक दिवस। याचा अर्थ आहे आदिवासी म्हणा जे आधीपासून आलेले आहेत। तुम्ही छोटे बालक, परंतु आत्मा ही अमर असते। छोटी मोठी हे शरीर बनत असतं, परंतु प्रत्येकाच्या शरीरामध्ये अजर अमर अविनाशी आत्मा राहत असते। आत्मा गुणांनी भरलेली असते, तेव्हा सुगंध येत असतो। तशा प्रकारे आज मानवाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुगंधाची अति आवश्यकता आहे।